बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। डायरेक्ट आपला लवाजवा घेऊन यायचं, पोलीस प्रोटेक्शन घेऊन यायचं, महापालिकेची वाहनं आणायची आणि धडाधड खोके उचलायचं। भाजीवाले विक्रेते रोज या ठिकाणी दंडात्मक पावती फाडतात। या ठिकाणी तर परवा एका कॅन्टीनवाल्याचं सिलेंडर घेऊन गेले, बाकडे गेले होते आणि मनमानी पद्धतीने कशा एक प्रकारच्या मुजोरीने अतिक्रमण खात्याचा कारभार चालू आहे। या ठिकाणी कारवाई चुकीची 100% चुकी झालेली आहे। नाव विश्वास नागटिळक। सध्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण खात्याकडून कारवाई चालू आहे, पण मला वाटतं या अतिक्रमण खात्याने एक प्रकारचा दुजाभाव, एक प्रकारचा हट्टीपणा चालवला असं माझं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आता उदाहरणार्थ बोलायचं एम्प्लॉयमेंट चौक ते वाड्याच्या मार्गावर कुणीतरी एकाने तक्रार दिली आणि त्या तक्रारीची शहानिशा न करता डायरेक्ट आपला लवाजवा घेऊन यायचं, पोलीस प्रोटेक्शन घेऊन यायचं, महापालिकेची वाहनं आणायची आणि धडाधड खोके उचलायचं। भाजीवाले जे विक्रेते आहेत, भाजीवाले विक्रेते रोज या ठिकाणी दंडात्मक पावती फाडतात। दंडात्मक पावती फाडत असताना त्यांच्यावर जर कारवाई होत असेल त्यावर आमचं दुमत नाही, पण एकीकडे केंद्र सरकारचे जे धोरण आहे जे पथविक्रेत्याच्या बाजूने धोरण आहे, महापालिकेकडे पथविक्रेत्याची नोंदणी आहे। पथविक्रेते अर्थ याचा अर्थ फुटपाथ बसूनच ते विकणार, तो धंदा करणार। मग अशा भाजीवाल्यांविषयी त्यांचं नुकसान करणे, त्यांची भाजीपाला फेकणे, या अशा गोष्टी केवळ एखाद्या कुणीतरी अर्ज देतो आणि त्या अर्जावर शहानिशा करणं हे काय मला बरोबर वाटत नाही। आणि अतिक्रमण खात्याने भूमी मालमत्तेकडे ज्या काही कुणाच्या नोंदी वगैरे असतील त्या नोंदीची तपासणी करूनच पुढची कारवाई करावी। या ठिकाणी तर परवा एका कॅन्टीनवाल्याचं सिलेंडर घेऊन गेले, बाकडे गेले होते, ज्याचा रस्त्याशी संबंध नाही, ज्या कॅन्टीनवाल्याचा फुटपाथशी संबंध नाही, त्याचं तुम्ही सामान जप्त केलं। दुसरी गोष्ट, तुम्ही फेरी परवाना म्हणता, हातगाडीवाला जर फेरी परवाना देत असेल तर ती वसुली करतात कशी काय? फेरीवाल्याची पावती आता एकाकडे 20/2024च्या महिनाभरपर्यंत पावती आहे तिची, त्याच्यावर देखील तुम्ही कारवाई करता। ते गाडी रस्त्यावर नाही, फुटपाथवर नाही, अशा ठिकाणी मनमानी पद्धतीने कशा एक प्रकारच्या मुजोरीने अतिक्रमण खात्याचा कारभार चालू आहे। या ठिकाणी आज सकाळपासून त्यांनी जी मोहीम राबवली की उपायुक्त येणार आहेत, ज्या बोर्डिंगच्या नावाखाली ज्या BC हॉस्टेलने तक्रार दिली असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की आम्हाला हॉस्टेलची तक्रार आलेली आहे। मग त्या हॉस्टेलची तक्रार आली त्या हॉस्टेलने मी कसा कारभार आहे ते त्यांनी एकदा बघावं त्या ठिकाणी की या हॉस्टेलच्या बाबतीत इतर नगरसेवक वगैरे फंड वगैरे देऊन त्या ठिकाणी काही बांधकामं केलेले आहेत, तशी बांधकामाची परवानगी वगैरे त्यांनी घेतलेत का वेळोवेळी? आता आज कुठं कारवाई झाली? आज कारवाई एम्प्लॉयमेंट चौक मार्ग ते वाडा हॉस्पिटलच्या मार्गावर चुकीची झाली। ही कारवाई चुकीची 100% चुकीची झालेली आहे। या कारवाईला ह्या ठिकाणी बसणाऱ्या भाजीवाल्यांना जी स्टेशन रोडची भाजी मंडई म्हणून म्हणलं जात होतं, त्या स्टेशन रोडवर हायवे गेल्यामुळं त्या भाजीवाल्यांना महापालिकेनेच पर्यायी जागा दिली या ठिकाणी। मग ते एम्प्लॉयमेंट चौकात बसत असताना तुम्ही त्यांच्याकडे दंडात्मक पावती घेता कशाला? रस्त्यावर बसून रस्त्याला कसलाही प्रकारचा अडथळा नाही। रस्त्याला जर अडथळा येत असेल तर त्याला सूचना द्या तुम्ही त्या ठिकाणी की गोरगरीब हातावर पोट भरून धरणारा जो माणूस असतो त्याने ती गुंतवणूक असते, त्याचा यायचं माल फेकून द्यायचं, त्याला दमदाटी करायची, हे अतिक्रमणाच्या नावाखाली हे काय योग्य नाही असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी या विहिरीच्या इथं रोड काय हे कॉम्प्लेक्स जे आहे राठी कॉम्प्लेक्स, पूर्वी विहीर होती त्या ठिकाणी 4-5 खोकी होती, त्याच्या नोंदी महापालिकेला आहेत। मग तिकडच्या नोंदी असताना तुम्ही अतिक्रमण कसं काय होतं? ही जागा महापालिकेने दिली या ठिकाणी। ठीक आहे, महापालिकेने जर जागा दिला असेल तर हे अतिक्रमण खात्याने सगळ्या गोष्टी शहानिशा करून कुणाच्या सांगण्यावर ऐकण्यावर ही कारवाई करून पोलिसांनी देखील थोडासा आपल्याला सुरक्षितेची जबाबदारी लोकांच्या आज सगळ्या भाज्या विकल्या, भाज्या फेकल्या त्यांनी। या इथं बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी, आणि या ठिकाणी मात्र स्वच्छतेचा जे आज देखावा केला आहे हे आज केला देखावा। आम्ही सातत्याने महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना, घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून आम्ही त्यांना कळवत असतो। ते लोक कचरा साठवून येतात, कुणाची तक्रार जर आली तर मग कारवाई येतात। परवा सकाळमध्ये एम्प्लॉयमेंट चौक ते वाडा हॉस्पिटलच्या मार्गावर कचऱ्याची बातमी आली होती, त्यावेळी त्यांनी कारवाई केली नाही। पण आज कुणीतरी येणार या ठिकाणी बघायला, भाजीवाले असतात या ठिकाणी जवळजवळ 20-25 वाले भाजी विक्रेते या ठिकाणी। बरं त्याला पर्याय जागा महापालिकेला देतील, महापालिकेचं उठत ही कुठला अन्याय आहे? सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित,
दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर.